मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही संदर्भातील हा महत्त्वाचा व्हिडिओ। नियम 49 नियम मतदानास प्रतिबंध केलेले मतदान केंद्राध्यक्षांकडून। नियम 49 ओ मतदानास नकार देणारे मतदार। नियम 49 MA व्हीव्हीपॅट संदर्भातील चाचणी मतदान, ज्याला आपण टेस्ट वोट म्हणतो। नियम 49 N अंध व दिव्यांग मतदारांचे मतदान। नियम 49 P प्रदत्त मते, ज्याला आपण टेंडर्ड वोट म्हणतो। नियम 49 J आक्षेपित मते, चॅलेंज वोट आणि प्रॉक्सी मतदान। CVC बदली व्यक्तीद्वारे मतदान जे होतं त्याला प्रॉक्सी मतदान आपण म्हणत असतो। आणि अर्हताकारी वयापेक्षा कमी वय मतदाराचं वयाबाबतचं प्रतिज्ञापत्र या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ। याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदान केंद्राध्यक्षांना नक्कीच माहितीसाठी उपयोगी पडणारा, मतदानास प्रतिबंध केलेले मतदार। नियम 49 M अंतर्गत प्रत्येक मतदाराने मतदानाच्या गोपनीयतेचे पालन केले पाहिजे व मतदान प्रक्रियेचा भंग करू नये। जर एखाद्या मतदाराने नेमून दिलेल्या मतदान प्रक्रियेचा भंग केला आणि तुम्ही तशी संबंधित सूचना दिल्यानंतरही त्या मतदाराने मतदान प्रक्रियेचा भंग केल्यास नियम 49 M अंतर्गत तुम्ही सदर मतदाराला मतदान करण्यास मनाई करू शकाल। अशा मतदारास मतदार चिठ्ठी दिली असल्यास ती काढून घेऊन रद्द करावी। दुसऱ्या मतदान अधिकारीकडील मतदार नोंदवही नमुना 17 मध्ये शेरा रकान्यात मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला अशी नोंद घ्यावी। मतदार नोंदवहीतील म्हणजेच नमुना 17 मधील त्या मतदाराच्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याही मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही। अशा मतदारांची नोंद नमुना 17 क भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब मध्ये घ्यावयाची आहे। या बाबी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा दिला आहे मतदानास नकार देणारे मतदार। नियम 49 O सही अंगठा केल्यानंतर समजा एखाद्या मतदाराने मतदानास नकार दिला तर दुसरा मतदान अधिकारीकडील मतदार नोंदवही नमुना 17 मध्ये नोंद घेण्यात आल्यानंतर व त्याने स्वाक्षरी अंगठा केल्यानंतर मतदान करण्यास नकार दिल्यास त्यास मतदान करण्यास जबरदस्ती करू नये। नोंदवही 17 च्या शेरा रकान्यात मतदान करण्यास नकार अशी नोंद घ्यावी। अशा शेरा समोर मतदाराची सही किंवा अंगठा घ्यावा, अनुक्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही। नमुना 17 क च्या भाग 1 नोंदवलेल्या मतांच्या हिशोब मध्ये अनुक्रमांक 3 वर नियम 49 O वर मतदान करण्यास नकार दिलेल्या रकान्यात नोंद घ्यावी। जर कंट्रोल युनिटवर बॅलेट बटन दाबून मतदान यंत्र तयार असेल परंतु मतदाराने मतदानास नकार दिल्यास तर नोंदवही 17 च्या शेरा रकान्यात मतदान करण्यास नकार अशी नोंद घ्यावी। अशा शेरा समोर मतदाराची सही किंवा अंगठा घ्यावा, अनुक्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही व पुढे येणाऱ्या मतदारास मतदान करण्यास अनुमती द्यावी। जर असा मतदार शेवटचा मतदार असेल व कंट्रोल युनिटवरील बॅलेट दिल्या गेल्या असेल तर नोंदवही 17 च्या शेरा रकान्यात नोंद घेऊन मतदान अधिक्रमांक 3 ने कंट्रोल युनिट बंद करावेत। कंट्रोल युनिट पासून व्हीव्हीपॅट जे असेल ते वेगळे करावे, नंतर कंट्रोल युनिट सुरू करून क्लोज हे बटन दाबावे। या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे व्हीव्हीपॅट मधील आक्षेपाबाबत चाचणी मतदान नियम, ज्याला आपण टेस्ट वोट म्हणतो। जर एखाद्या मतदाराने बॅलेट युनिटवर केलेले मतदान व व्हीव्हीपॅटवर आलेल्या प्रिंटमध्ये तफावत असल्याबाबत तक्रार केली तर एक टेस्ट वोट टाकण्याची तरतूद नियम 49 MA अन्वये करण्यात आलेली आहे, ज्याला आपण टेस्ट वोट असं देखील म्हणतो। अशी तक्रार केल्यानंतर सदर मतदाराकडून लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र 17 भरून घेण्यात यावे। तत्पूर्वी अशा मतदारात चुकीचे प्रतिज्ञापत्र केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत सूचना द्यावी। असा एखादा मतदार असेल तर त्याला आपल्याला आधी त्या बाबींबद्दल त्यांना क्लिअर सांगावं लागेल, स्पष्ट करावं लागेल का जर ही यामध्ये काही तफावत आढळली तर होणारे दुष्परिणाम सुद्धा त्यांना सांगावे लागतील। मतदार नोंदवहीमध्ये नमुना 17 मध्ये अशा मतदाराची पुन्हा नोंद घ्यावी, मतदार चिठ्ठी द्यावी आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी व मतदान केंद्राध्यक्ष यांच्या समक्ष मतदान कक्षात मतदाराने मतदान चाचणी मतदान करावे। केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी पेपर स्लिप अवलोकन करावे।
तक्रार खरी आढळली तर मतदान प्रक्रिया बंद करावी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना तात्काळ कळवावे. तक्रार खोटी आढळल्यास म्हणजे चाचणी मतदानाशी व्हीव्हीपॅट मधली पावती जुळत असेल तर मतदान केंद्राध्यक्ष त्या मतदाराशी संबंधात दुसऱ्यांदा मतदार नोंदवहीत नमुना 17 केलेल्या नोंदीसमोर ज्या उमेदवाराला चाचणी मतदान केले त्याचे नाव व अनुक्रमांक नमूद करावा व शेऱ्यासमोर मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. अशा चाचणी मतदानाची नोंद नमुना 17 भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब अनुक्रमांक 5 मध्ये घ्यावा. नंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अंध व दिव्यांग मतदाराचे मतदान नियम 49N. एखाद्या मतदार अंधत्वामुळे किंवा शारीरिक अपंगत्वामुळे मतपत्रिकेवरील चिन्ह ओळखू शकत नसेल किंवा त्यासमोरील बटन दाबू शकत नसेल अशा मतदारांना त्याच्या पसंतीने 18 वर्षावरील सोबतीच्या मदतीने मतदार ओळखपत्र किंवा इतर अधिकृत ओळखपत्र बाळगून मतदान कक्षात जाऊन त्याचे मत नोंदविता येईल. जे अपंग मतदार स्वतः बटन दाबू शकतात अशा अपंग मतदाराच्या सोबतीस मतदार कक्षापर्यंत सोबत घेऊन जातील व असे अपंग मतदार स्वतः मतदान करतील. त्याच्या सोबती मतदान कक्षाच्या आत नाही. अशा सोबत्याचे ओळखपत्र 18 मध्ये प्रतिज्ञापत्र घ्यावे. असा सोबती केवळ एकाच मतदारासोबत जाऊ शकेल. एकापेक्षा जास्त मतदाराचे मदतनीस म्हणून काम करता येणार नाही. अशा मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर व सोबत्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर विहित पद्धतीने खूण करावी. नमुना 14 मध्ये अशा मतदारांची व सोबत्यांची नोंद ठेवायची. मात्र जेथे एक प्राधिकृत सोबती केवळ मतदान कक्षापर्यंत गेला आहे परंतु आत प्रवेश केला नाही त्याची नोंद नमुना 14 मध्ये करू नये. नमुना 14 हा पांढऱ्या रंगाच्या संविधानिक लिफाफ्यात घालून मोहरबंद करून साहित्य संकलन कक्षाकडे सुपूर्द करायचं आहे. यानंतर प्रदत्त मते ज्याला आपण टेंडर वोट म्हणतो नियम क्रमांक 49. टेंडर वोट म्हणजे नेमकं काय? एखादी व्यक्ती मतदार म्हणून मतदान केंद्रावर आल्यास व तिच्या जागी दुसराच व्यक्ती आधी मतदान करून गेल्यास त्याच्या लक्षात आले व अशा व्यक्तीच्या ओळखीबद्दल मतदान केंद्राध्यक्षांची खात्री झाल्यास अशा व्यक्तीस प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करता येते ज्याला आपण टेंडर वोट म्हणतो. असे प्रदत्त मत केवळ मतपत्रिकेवरच नोंदवावे व असे मत मतदान यंत्रावर नोंदविता येणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर 20 प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात येतील. दुसरा मतदान अधिकारी मतदाराची नोंदवही नमुना 17 मध्ये प्रदत्त मतदाराची नोंद करायची नाही. नमुना 17B मध्ये प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदाराची यादी ठेवावी व त्यातील रकाना 5 मध्ये मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यावा. मतदान केंद्रावर पुरविलेल्या प्रदत्त मतपत्रिकेवर मागील बाजूस प्रदत्त मतपत्रिका शिक्का मारलेला नसेल तर तुमच्या हस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे. मतदारास बाणफुली रबरी शिक्का देऊन मतदान कक्षात जाऊन प्रदत्त मतपत्रिकेवर मतदाराचे पसंतीच्या उमेदवाराचे निशाणीवर किंवा निशाणी समोर मतदान करण्यास सांगावे. त्यानंतर मतदार त्याने दिलेले मत आजूबाजूला दिसणार नाही अशा पद्धतीने मतपत्रिकेची घडी करेल व मतदान कक्षातून बाहेर येऊन केंद्राध्यक्ष यांच्याकडे देईल. प्रदत्त मतपत्रिका स्वतंत्र लिफाफ्यामध्ये ठेवून सदर लिफाफा सील करावा. नमुना 17 च्या भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब अनुक्रमांक 09 मध्ये प्रदत्त मतपत्रिकेचा हिशोब आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आक्षेपित मते ज्यांना आपण चॅलेंज वोट म्हणतो नियम नंबर 49. विशिष्ट मतदार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीबाबत उपस्थित मतदान प्रतिनिधी आक्षेपासाठी रोख ₹2 इतकी फी जमा करून आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप घेणाऱ्या प्रतिनिधीला जोडपत्र 19 मध्ये विहित केलेली पावती द्यावी. ज्या मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप घेण्यात आलेला आहे अशा मतदाराचे नाव व पत्ता याची नोंद नमुना 14 मध्ये करण्यात यावी व त्यावर मतदाराची सही किंवा अंगठा घेण्यात यावा. संबंधित मतदार सही करण्यास नकार देत असल्यास त्यास मतदान करण्याची परवानगी देऊ नये. मतदाराची संक्षिप्त चौकशी समरी इन्क्वायरी ज्याला आपण म्हणतो केल्यानंतर सदर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास आक्षेप खोटा निघाल्यास सदर मतदारास मतदान करू द्यावे व मतदान प्रतिनिधीची अनामत रक्कम ₹2 जी आहे ती जप्त करावी. आक्षेप खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास व तो मतदार बोगस असल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीस मतदान करण्यास मनाई करावी व अशा व्यक्तीची मतदान केंद्र ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात येत असेल
त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या नावा जोडपत्र 20 अनुसार लेखी तक्रार करून केंद्रावरील पोलिसांच्या हवाली करावी। सदर तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन गुन्हेगारी विरुद्ध गुन्हा साबित होईल या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करायची। आक्षेपित मतांची संक्षिप्त चौकशी। मतदाराच्या ओळखी संदर्भात आव्हान देणाऱ्याला तो खरा मतदार नाही याबद्दल पुरावा देण्यास सांगावा। जर आव्हान देणारा प्रथमदर्शनी पुरावा देण्यास असमर्थ ठरल्यास त्याचे आवाहन अमान्य करा आणि ज्या व्यक्तीच्या ओळखीबद्दल आव्हान देण्यात आले आहे त्याला मतदान करू द्या। जर आव्हान देणारा प्रथमदर्शनी पुरावा सादर करू शकला तर त्या मतदाराला बोलावून त्याच्या विरुद्धच्या आक्षेपाचे खंडन करण्यास सांगावे। जर तो योग्य पुरावा सादर करू शकला तर त्याला मतदान करू द्या। जर तो पुरावा सादर करू शकला नाही तर त्याच्या विरुद्ध दिलेले आव्हान मान्य करा। चौकशीच्या काळात तुम्ही बनावट म्हणून संशय असलेल्या मतदाराच्या शेजारच्या मतदाराकडे, त्या भागातील जबाबदार अधिकारीकडे त्याच्या खरे खोटेपणाबद्दल चौकशी करा। पुरावा घेताना तुम्ही आव्हान दिलेल्या व्यक्तीकडून किंवा पुरावा देणाऱ्या इतर व्यक्तीकडून शपथेवर पुरावा घ्या। संक्षिप्त चौकशीत आक्षेप खोटा निघाल्यास, मतदार खरा असल्यास अनामत रक्कम जप्त करावी व मतदाराला मत नोंदवू द्यावे। नमुना 14 च्या स्तंभ 10 मध्ये जप्त या शब्दाची नोंद करावी। संक्षिप्त चौकशीत आक्षेप खरा निघाल्यास, मतदार तोतया असल्यास अनामत रक्कम आक्षेप घेणाऱ्याला त्याच्या नमुना 14 च्या स्तंभ 10 मध्ये सही करून परत करावी व मतदान करण्यास मनाई करावी। पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या नावासमोर जोडपत्र 20 अनुसार लेखी तक्रार करून केंद्रावरील पोलिसांच्या हवाली आपल्याला ते करायचं आहे। बदली व्यक्तीद्वारे म्हणजे प्रॉक्सी मतदान आपण ज्याला म्हणतो। भारतीय सेना दलातील वर्गीकृत मतदार क्लासिफाईड सर्व्हिस वोटर CSV यांना बदली व्यक्तीमार्फत मतदान करता येते। संबंधित मतदान केंद्राकरिता असे मतदार असल्यास CSV मतदारांची स्वतंत्र यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून साहित्यात पुरवली जाते व ही यादी चिन्हांकित मतदार यादीचा भाग समजली जाते। CSV यादीमध्ये स्वतंत्र मतदाराचे अनुक्रमांक नोंदवलेले असतात। सदर यादीत प्रॉक्सी वोटरचे नाव नमूद केलेले असते। प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या प्रॉक्सी वोटरची ओळख ही नेहमीच्या पद्धतीने पटविण्यात यावी। मतदान अधिकारी 2 कडील मतदाराची नोंदवही नमुना 17A मध्ये दुसऱ्या रकान्यात CSV यादीतील अनुक्रमांक नोंद करण्यात यावी व त्यापुढे PV अशी नोंद करण्यात यावी। उदाहरणार्थ CSV यादीमध्ये 5 क्रमांक असेल तर मतदार नोंदवहीत SPV अशी नोंद करण्यात 5PV अशी नोंद करण्यात यावी। अशा प्रकारच्या बदली मतदाराच्या प्रॉक्सी वोटरच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटास शाईची खूण करण्यात यावी। बदली व्यक्ती त्या मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असेल तर ती सेना दलातील मतदाराच्या वतीने मतदान करण्याव्यतिरिक्त स्वतःचे ज्या मतदान केंद्रात मतदान असेल त्या ठिकाणी मतदान करण्यास हक्कदार असेल। शेवटचा मुद्दा आहे अर्थकारी वयापेक्षा कमी वय मतदाराचे वयाबाबत प्रतिज्ञापत्र। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे। अर्थकारी जो आहे वयापेक्षा कमी वय असेल म्हणजे मतदाराचं वयाबाबतचं प्रतिज्ञापत्र आपल्याला भरून घ्यायचं। एखाद्या मतदाराच्या वयाच्या बाबतीत त्याचं वय अर्थकारी वयापेक्षा कमी असल्याचं म्हणजे 18 पेक्षा तो कमी वयाचा असेल तर मतदान अधिकारी यांना शंका येत असल्यास त्याच्या संदर्भात खालील प्रमाणे नोंदी घ्यायच्या। मतदाराची ओळख स्वकृत दर्शनी पटली असेल आणि मतदार यादीत त्याच्या नावाचा अंतर्भाव असल्याबाबत खात्री झाली असेल परंतु त्याचं वय मतदाराच्या किमान वयापेक्षा कमी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर जोडपत्र 15 प्रमाणे त्या मतदाराकडून प्रतिज्ञापत्र घ्यावं। अशा मतदाराकडून प्रतिज्ञापत्र घेण्यापूर्वी खोटे प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 31 नुसार त्यासाठी कोणत्या शिक्षेची तरतूद आहे त्याची माहिती द्यावी। ज्या मतदारांकडून अशी प्रतिज्ञापत्र घेतली असतील त्या मतदारांच्या नावांची यादी जोडपत्र 16 च्या भाग 1 नुसार तयार करावी। मतदाराने प्रतिज्ञापत्र देण्यास नकारले असल्यास त्यास मतदान नोंदवू देऊ नये किंवा ते मतदान न करता परत गेले असतील तर त्याच्या नावाची यादी जोडपत्र 16 च्या भाग 2 प्रमाणे करावी। मतदान संपल्यानंतर वरील याद्या व मतदारांकडून घेतलेली प्रतिज्ञापत्रे एका स्वतंत्र लिफाफ्यात ठेवावी व साहित्य संकलन केंद्रात जमा करावी। या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अर्थकारी वयापेक्षा कमी वय मतदाराचं वयाबाबत प्रतिज्ञापत्र या ठिकाणी आपल्याला घेता येईल। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी
मतदानादरम्यान येणारे जे विविध प्रसंग असतात व त्यांच्यावर कशा प्रकारे कार्यवाही केली पाहिजे, जे मतदान केंद्र अध्यक्षांसाठी त्याचबरोबर इतर मतदान अधिकाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.